कुणाला म्हणतात तरुण? मी सांगू, ज्याला आणावं लागतं रात्री घरी धरून अशांना म्हणतात तरुण. ही आहे का तरुणाची व्याख्या? नाही. या देशाची सेवा, नवीन या देशाची जबाबदारी, या मातीची जबाबदारी, ज्या धर्मामध्ये जन्माला आला असेल त्या धर्माची जबाबदारी, ज्या गावामध्ये जन्माला आला असेल त्या गावाची जबाबदारी, नवे नवे गावामध्ये चालू असणारं हे जे पारमार्थिक कार्य आहे या कार्याची जबाबदारी ज्याच्यावर आहे त्याला म्हटलं जातं तरुण. ज्याला आणावं लागतं रात्री घरी धरून अशांना म्हणता येणार नाही तरुण. या देशाकरता, या माती करता तरुणांनी बलिदान दिलेलं आहे. आठवा कोणी कोणी काय काय केलं आजपर्यंत. देश असेल, धर्म असेल, परमार्थ असेल. अरे ज्ञानोबाच्या वेळेला समाधीला जातात त्यावेळेला ज्ञानोबांचं वय किती? फक्त 22 वर्ष. फक्त तारुण्य परमार्थाकरता समर्पित. जगद्गुरु तुकोबाराच्या वेळेला सदैव वैकुंठाला जातात त्यावेळेला तुकोबारांचं वय किती? फक्त 42 वर्ष महाराज. फक्त तारुण्य परमार्थाकरता समर्पित. नवे नवे विवेकानंद ज्या वेळेला या मातीचा निरोप घेऊन जातात त्यावेळेला विवेकानंदांचं वय किती? फक्त 39 वर्ष. फक्त तारुण्य या धर्माकरता समर्पित. आणि छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला या मातीचा निरोप घेऊन जातात त्यावेळेला छत्रपतींचं वय किती? फक्त 50 वर्ष महाराज. अख्खा तारुण्य या धर्माकरता समर्पित महाराज. छत्रपतींचा आपला सर्वांचा आदर्श आहे आणि तो आदर्श आपल्या प्रत्येक तरुणाचा असलाच पाहिजे. परंतु ज्या दिवशी छत्रपतींचे विचार आम्ही आमच्या मनामध्ये घेऊ त्या दिवशी आम्ही खऱ्या अर्थाने छत्रपतींचे पाय करू. नुसतं दाड्या वळवणं, निशा वळवणं, गाडीवर छत्रपती लिहिणं, हातावर छत्रपती लिहिणं याला छत्रपती जगणं म्हणत नाही. आणि ज्या पद्धतीनं छत्रपती जगले त्यांच्या पावलावर पाऊल घेऊन जगणं याला खऱ्या अर्थाने छत्रपती जगणं असं म्हटलं जातं. राजा 50 वर्ष जगला पण 50 वर्ष जगत असताना कसा जगला आजच्या तरुणांनी लक्षात ठेवण्यासारखं आहे. अरे वयाच्या 15व्या वर्षी हातामध्ये तलवार घेणारा, वयाच्या 32व्या वर्षी औरंगजेबाचा समाचार घेणारा आणि 35 वर्ष रणांगणामध्ये हातात तलवार घेऊन या माती करता, या देशाकरता, या धर्माकरता लढणारा एकमेव शूरवीर आणि राजा जर कोण असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज. एकच राजा प्राणाचं बलिदान या देशाकरता, या माती करता दिलेलं आहे. आजच्या तरुणांनी लक्षात ठेवण्यासारखं आहे महाराज. आणि म्हणून त्या छत्रपतींना जर आम्ही आमच्या जीवनामध्ये आदर्श मानत असू तर ते छत्रपती जसे जगले तसं जगण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे. सर्वात महत्वाचं छत्रपती निर्व्यसनी होते म्हणून आजच्या तरुणांनी निर्व्यसनी असलं पाहिजे. छत्रपती शाकाहारी होते म्हणून आजच्या तरुणांनी शाकाहारी असलं पाहिजे. आणि छत्रपती जगद्गुरु तुकोबारांचं कीर्तन ऐकणारे होते म्हणून आजच्या प्रत्येक तरुणांनी कीर्तन ऐकलं पाहिजे, कीर्तनात असलं पाहिजे. नाही तर कीर्तन इकडं आम्ही बसतो तिकडं पांढऱ्यावर खर्रे होतं. छत्रपतींना आदर्श मानता फक्त दाड्या मिशा वागू. अरे ज्या पद्धतीनं छत्रपती जगले त्या पद्धतीनं जगणं याला छत्रपती जगणं असं म्हटलं जातं. आणि म्हणून माझी तरुण मंडळींना विनंती आहे, या देशाला, या मातीला, या धर्माला आपल्या सर्वांची गरज आहे. आपलं ध्येय प्राप्त करण्याकरता जीवनात अतोनात प्रयत्न करा. मग लोकांनी तुम्हाला वेड म्हटलं तरी चालेल, कारण वेडे लोकच इतिहास घडवितात आणि हुशार लोकच इतिहास फक्त वाचतात. आज खऱ्या अर्थाने या देशाला, या कार्याला तरुणांची गरज आहे बरं का. परंतु आज आमचा तरुण व्यसन आणि फॅशन मध्ये गुंतलेला. आमच्या तरुणांना देशाचं, धर्माचं काही घेणं देणं नाही. त्याला फक्त मी, माझं घर, माझी बायको, माझे लेकर. लडका मेरा शालिग्राम, औरत मेरी गुरु, मैं किसकी पूजा करू? करणं तिचीच. काही काही तर त्याच्याही पुढे जाऊन बोलतात, सास तीरथ, ससरा तीरथ, आधा तीरथ साली, मा बाप तो नदी नाले, पुरा तीरथ घर वाले. मला कशा करता सांगायचं आहे, या देशाला, या मातीला तरुणांची गरज आहे. तरुणांनी जास्तीत जास्त या कार्याकरता सहकार्य केलं पाहिजे. धर्म कार्य आहे आणि धर्म कार्याकरता प्रत्येकाची धावपळ असली पाहिजे. त्याच वेळेला खऱ्या अर्थाने आम्ही स्वतःला तरुण म्हणता येईल बरं का.